आत्ताच आपण प्रमाण हा चॅप्टर पाहिला. प्रमाणामध्ये वेगवेगळे प्रमाण सांगितलेले आहेत. त्यातलं आप्तोपदेश ह्या प्रमाणाला अग्रगम्य क्रम दिलेला आहे. कारण जे आप्त लोक सांगतात तेच जसंच्या तसं लक्षात ठेवणं हे अगोदरच्या काळात चिकित्सेमध्ये जास्त यूज केलं जायचं. जसं वेगवेगळ्या वैद्यकांनी सांगितलेलं आहे ते ज्ञान जसंच्या तसं चिकित्सेमध्ये यूज करणं ह्याला सगळ्यात पहिला क्रम दिला जायचा आणि नंतर दुसरं काही असेल चिकित्सेसाठी ते यूज केलं जायचं. त्यामुळे आप्तोपदेश हे प्रमाण याचं पहिल्यांदा वर्णन केलेलं आहे. या चॅप्टरचं नाव आहे आप्तोपदेश प्रमाण निरूपण. त्याचा परिचय पाहूया. आचार्य चरक यांनी चरक संहितेमधील सूत्रस्थानाच्या 11व्या अध्यायात व विमानस्थानाच्या 4 व 5व्या अध्यायात असे वर्णन केले आहे की रोगांचे विशेष ज्ञान प्राप्त करण्यासाठी आप्तोपदेश, प्रत्यक्ष व अनुमान या 3 घटकांची नितांत आवश्यकता असते. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम आप्तोपदेश प्रमाणाचे वर्णन केले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष व अनुमान यांच्या मदतीने रोगाची विशेष परीक्षा केली जाते. त्याचा परिचय थोडासा दिलेला आहे की याला कुठं वर्णन केलेलं आहे. चरकांनी विमानस्थान 5 व 4 या अध्यायात वर्णन केलेलं आहे. तसंच 11व्या अध्यायात केलेलं आहे. पण काय सांगितलेलं आहे त्यांनी? रोगांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणजे रोगावर चिकित्सा करण्यासाठी, रोगाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला जे वैद्य लोक आहे तसं त्यांनी ज्ञान जे मिळवलेलं आहे तसं आपल्याला सांगण्यासाठी आप्तोपदेश प्रमाणाचा यूज केला जातो. आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान हे 3 इम्पॉर्टंट प्रमाण आहेत. त्यापैकी पहिला आपण कोणता शिकणार आहे? सर्वप्रथम आप्तोपदेश प्रमाणाचे वर्णन केले आहे त्यांनी. समजलं? आप्तोपदेशाचे पर्यायी नावे. पर्यायी म्हणजे समानार्थी नावे. आप्तवचन, आप्तश्रुती, आप्तवाक्य, शब्द आणि आगम. शब्द म्हणजेच आप्तोपदेश. आप्तोपदेश या प्रमाणाचा स्वीकार खालील दर्शनांनी केलेला आहे. दर्शन चॅप्टर माहितीच असेल. त्यानुसार सांख्यदर्शन, योगदर्शन, न्यायदर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पौराणिक, आयुर्वेद या 7 दर्शनांनी आप्तोपदेशाला स्वीकारलेलं आहे. त्यांनी मान्य केलेलं आहे की हे प्रमाण असू शकतं आणि याचे पर्यायी नाव दिलेले आहेत. आप्तवचन, आप्तश्रुती, आप्तवाक्य, शब्द आणि आगम. आता आपण याच्यामध्ये आप्ताचं लक्षण पाहणार आहोत. आप्ताचं लक्षण 3, 4, 5 श्लोक दिलेला आहे. त्यातले 1-2 लक्षात ठेवले तरी चालतील. आप्तवाक्यम शब्दः तर्कसंग्रहाने सांगितलेलं आहे. अर्थात आप्त व्यक्तीच्या वाक्याला शब्द म्हणतात. आप्त व्यक्ती म्हणजे जसं वृद्ध व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, जे त्यांनी करून ज्ञान मिळवलेलं आहे अशा व्यक्तींना आप्त व्यक्ती म्हणतात. आणि त्यांनी जे बोललेलं आहे ते यथार्थ ज्ञान आहे, बरोबर ज्ञान आहे. त्यांच्याच त्या वाक्याला काय म्हणतात? शब्द किंवा आप्तोपदेश असे म्हणतात. नंतर आप्तोपदेश हा शब्द अर्थात आप्तांनी केलेल्या उपदेशाला शब्द असे म्हणतात. आप्तांनी जे बोलले, त्यांनी जो उपदेश केला आहे त्यालाच शब्द असे म्हणतात. आप्तश्रुती ही आप्तवचनम तू सांख्यदर्शनाने हे सांगितलेले. अर्थात आप्तश्रुती म्हणजे काय? आपण पाहिलं होतं. आप्तश्रुती म्हणजे काय? पर्यायवाची नाव आहे त्याचं, म्हणजेच आप्तोपदेश. आप्तश्रुती म्हणजेच आप्तवचन म्हणजे होय, आप्तांनी सांगितलेल्या वचनालाच आप्तवचन असे म्हणतात. आप्तांनी सांगितलेल्या वाक्याला, आप्तांनी सांगितलेल्या उपदेशाला, आप्तांनी सांगितलेल्या वचनाला म्हणजे ज्यांनी जे काय बोललेलं आहे त्यांचं जे वचन आहे त्यालाच काय म्हणतात? आप्तोपदेश असे म्हणतात. या आप्तोपदेशाची 3 लक्षणे झाली. आणखी 1-2 असतील ते आपण आता पाहूया. नंतर 4थं लक्षण काय दिले? आप्तस्तु यथार्थ वक्ता. अर्थात जे जसे आहे तसेच सांगणारा वक्ता म्हणजे आप्त होय. म्हणजे जसं आहे तसंच म्हणजे जे काही बरोबर ज्ञान आहे. हे पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे हेच सांगणारा म्हणजे बरोबर ज्ञान सांगणारा वक्ता तो काय असतो? आप्त. यांनी आप्त म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आप्त व्यक्ती कोण आहे? जे जसं आहे तसे ज्ञान आपल्याला सांगणारा त्याला म्हणतात आप्त होय. नंतर काय? आप्तजन सर्वत्र पूजितम. अर्थात सर्वत्र आप्त व्यक्तींची पूजा केली जाते. आप्त हे ज्ञानी व्यक्ती असतात. त्यांनी तप करून वेगवेगळं ज्ञान प्राप्त केलेलं असतं आणि अशा व्यक्तींना आपण आप्त म्हणतो व त्या व्यक्तींची आपण पूजा करतो. हेच येथे सांगितलेलं आहे. आता आप्ताचं स्वरूप पाहायचं आहे. हा श्लोक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर हा लर्न करायचा आहे. आता आप्ताचं स्वरूप काय सांगितलेलं आहे? रजस्तमोभ्याम निर्मुक्ताः
स्तपो ज्ञानबलेन ये येषां त्रिकालम् अमलं ज्ञानम् अव्याहतं सदा आप्ता शिष्टा विबुधास्ते तेषां वाक्यम् असंशयं सत्यं वक्षन्ति ते कस्मात् असत्यं नीरजस्तमाः. हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. यात आप्ताचं स्वरूप सांगितलेलं आहे. हा एक्झाममध्ये क्वेश्चन येतो आप्ताचं स्वरूप म्हणून. तर हा श्लोक लिहायचा त्यावेळेस. इथे आप्त म्हणजे काय हे नेमकं सांगितलेलं आहे. रजस्तमोभ्याम. रज आणि तम हे काय आहेत? मानस दोष आहेत. सत्व, रज आणि तम हे 3 मानस दोष आहेत. पण इथे काय सांगितलेले? रज आणि तम या 2 मानस दोषांपासून जे निर्मुक्त आहेत, जे पूर्णपणे मुक्त झालेले आहेत, त्यांच्या तप, ज्ञान याच्या बलाने, याच्या जोरावर, ठीक आहे, ज्यांना त्रिकाल अमरम, ज्यांना 3ही काळाचं ज्ञान आहे, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, त्रिकालम अमलम, हे मी फोडून म्हणते, त्रिकालम अमलम याचं ज्ञान आहे. अव्याहत म्हणजे अखंडित ज्ञान आहे सदा. आप्ताहा शिष्टा विबुद्धा, त्यांना आप्त किंवा शिष्ट किंवा विबुद्ध, वि म्हणजे विशेष बुद्धी असलेले असे म्हणतात. त्यांना आप्त म्हणतात, शिष्ट म्हणतात किंवा विबुद्ध असे म्हणतात. तेषां वाक्यम असंशयम, त्यांनी बोललेलं वाक्य हे असंशय म्हणजे संशयरहित, असंशय म्हणजे संशयरहित असतं, त्यात कुठलाही संशय नसतो, ते वाक्य एकदम बरोबर यथार्थ असतं. सत्यम वक्षन्ति ते नेहमी सत्य बोलतात. कस्माद असत्यम नीरजस्तमा, ते त्यांनी इथं क्वेश्चन बोलला आहे की कस्मात सत्यम म्हणजे ते खोटं का बोलतील, म्हणजे ते सत्य का बोलणार नाहीत, कारण नीरजस्तमा, नी म्हणजे त्यांच्यामध्ये निघून गेलेला आहे रज आणि तम हा गुण. रज आणि तम हे गुण नसल्यामुळे ते त्यांच्यात फक्त सत्वगुण आहे आणि सत्वगुण यामुळे ते नेहमी सत्य बोलतात. त्यांना तिन्ही काळांचं ज्ञान आहे, ते ज्ञान अखंडित आहे, त्यांनी हे तप आणि ज्ञानाच्या बलावर मिळवलेलं आहे. अशा व्यक्तीला आप्त असे म्हणतात. हे आप्ताचं स्वरूप आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तेच इथे सांगितलेलं आहे, ते आपण एकदा रीड करूया. अर्थात जी व्यक्ती तप आणि ज्ञान यांच्या बलामुळे रज व तम या मानस दोषांपासून पूर्णपणे मुक्त झाली आहे, म्हणजे अशी व्यक्ती जे तप आणि ज्ञान हे मिळवून त्यांच्या बलामुळे रज आणि तम हे 2 जे मानस दोष आहेत त्यांच्यापासून मुक्त झालेली आहे, फक्त त्याच्यामध्ये सत्वगुण आहे. ज्यांना भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही कालांचे विमल किंवा शुद्ध आणि अव्याहत म्हणजे अकुंठित ज्ञान आहे, ते आप्त आहेत. आप्तांना काय तर तिन्ही काळाचं ज्ञान असतं, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. ते ज्ञान शुद्ध असतं, अखंडित असतं, त्यामध्ये कोणताही खंड किंवा अकुंठित नसतं. अशांना आप्त असे म्हणतात, कारण रज आणि तम या मानसिक दोषांचा त्यांनी त्याग केलेला आहे. रज आणि तम या दोन्ही दोषांचा त्यांनी त्याग केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त सत्व हा एकच मानस दोष आहे. त्यांचे ज्ञान यथार्थ आहे, म्हणजे त्यांचे ज्ञान कसे बरोबर आहे. अशा व्यक्तींना आप्त, शिष्ट व विबुद्ध म्हणतात. अशा व्यक्तींना काय म्हणतात? आप्त किंवा शिष्ट किंवा विबुद्ध. वि म्हणजे प्रत्यय लागलेला आहे, वि म्हणजे विशेष त्यांच्याकडे बुद्धी आहे, आपल्यापेक्षाही विशेष त्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांना त्यामुळे विबुद्ध म्हणतात. अशा आप्त पुरुषांचे बोलणे हे निसंदेह म्हणजे शंकारहित आणि सत्य असते. मग अशा व्यक्तींनी जे काही बोलणं आहे, त्यांचं जे काही वचन आहे, त्यांचं कोणतंही वाक्य आहे ते शंकारहित असतं, म्हणजे त्यात कुठलाही संशय नसतो, ते एकदम सत्य बोलतात. कारण हे व्यक्ती रज व तम गुणापासून मुक्त असल्याने सदैव सत्य बोलतात. रज आणि तम गुण असल्यामुळे लोक खोटं बोलतात, पण त्यांच्यामध्ये हे 2 गुण नसल्यामुळे ते नेहमी सत्य बोलतात. रज व तम या दोषांपासून मुक्त असल्याने ते असत्य भाषण का करतील, हे क्वेश्चन विचारला आहे की हे 2 दोष मानस दोष नाही आहेत, तर ते असत्य का बोलतील, ते नेहमी सत्यच बोलणार ना, कारण त्यांच्यामध्ये फक्त सत्वगुण आहे. हेच येथे आप्तांचं स्वरूप दिलेलं आहे. आता दुसरं काय सांगितलं, हे एकच लक्षात ठेवायचं, हेच इम्पॉर्टंट आहे. हे दुसरं तरी आपण रीड करूया. स्वकर्मण्यभियुक्तो यः रागद्वेष विवर्जितः निर्वैरः पूजितः सद्भिः आप्तो ज्ञेयः स तादृश. हे सांख्य कारिकाटिकांनी सांगितलेले आहे.
अर्थात आपली स्वतःची कर्मे करणारा, राग व द्वेषांनी रहित, कुणाशीही शत्रुता न ठेवणारे आणि पुरुषांना पूजित असा व्यक्तींना आप्त समजा. आप्त कोणाला म्हणावं हे यांनी सांगितलेलं आहे. जो स्वतःची कामे स्वतः करतो, ज्याला राग द्वेष काही म्हणजे नाही आहे त्याच्यामध्ये, याने तो रहित आहे, कुणाशीही शत्रुता नाही, कोणाशीही त्याची शत्रुत्व नाही किंवा तो कोणाशी शत्रुत्व ठेवत पण नाही, अशा सत्व पुरुषांना पूजित, अशा आपण पुरुषांना पूजतो अशा व्यक्तींना काय म्हणतात, आप्त समजावे. आता तिसरं काय दिलेलं आहे, तत्र आप्तोपदेशो नाम आप्तवचनम आप्तारया वितर्क स्मृतिविभाग विदो निष्पृत्युपतापदर्शिनश्च तेषाम् एवं गुणयोगाद यद वचनं तत् प्रमाणम् अप्रमाणं पुनर्मतोत मूर्खरक्त दुष्टादुष्टवचनम् इति. आता या निच्चरकने सांगितलेलं आहे. अर्थात आप्तांचा उपदेश म्हणजेच आप्तवचन. आपण डेफिनेशनमध्ये लक्षणामध्ये पाहिलं होतं. आप्तांचा उपदेश म्हणजेच आप्तवचन होय. आप्तजनांचे ज्ञान निसंदिग्ध आणि निर्णयात्मक निश्चित असते. आप्तांना कोणाला आप्त म्हणायचे हेच याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की त्यांनी जे वाक्य बोललेलं आहे तेच श्रेष्ठ आहे, सत्य आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी जे बोललेलं आहे ते निश्चित असतं, म्हणजे निर्णयात्मक असतं, निर्णयात्मक ज्ञान असतं, त्यात बिलकुल संशय नसतो. हे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय व तर्कवितर्काशिवाय सर्व गोष्टी जाणतात. म्हणजे कोणत्याही पूर्वग्रहाविषयी म्हणजे त्यांना कोणत्या ज्ञानाविषयी असं तर्क करावा लागत नाही की हे असं असू शकतं का, जे बोलतील तेच सत्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे ते तर्कवितर्काशिवाय गोष्टी जाणतात, गोष्टी जाणून घेतात आणि निष्पृत व निरूपणे कोणत्याही विषयाकडे पाहू शकतात. या गुणांनी युक्त असे जे त्यांचे वचन तेच त्यांचे प्रमाण होय. आणि अशा गुणांनी युक्त व्यक्ती आहे त्यालाच आप्तोपदेश प्रमाण असे त्यालाच आप्त म्हणतात. आणि त्यांनी जे प्रमाण दिलेलं आहे त्यालाच काय म्हणतात, आप्तोपदेश म्हणतात. अशा आप्त व्यक्तीने जे प्रमाण दिलेलं आहे त्याला आप्तोपदेश प्रमाण असे म्हणतात. हे 3 लक्षात ठेवायचे आहेत. फक्त पहिला जास्त लक्षात ठेवायचा आहे रजस्तमोभ्यामाला. परंतु या विपरीत उन्मत्त, मूर्ख आणि आसक्त व्यक्तींचे चांगले अथवा वाईट बोलणे हे अप्रामाणिक असते. जसे आप्तांचे कुठलंही बोलणं सत्य असतं, प्रामाणिक असतं, पण त्या व्यतिरिक्त जे उन्मत्त मूर्ख व्यक्ती आहेत त्यांची चांगलं असो किंवा वाईट असो पण त्याच्यामध्ये रज आणि तम हा गुण असल्यामुळे त्यांचं बोलणं हे अप्रामाणिक असतं. हेच येथे सांगितलेलं आहे. आता आपण शब्दाचे प्रकार, शब्द म्हणजेच काय, आप्तोपदेश, याचे प्रकार पाहणार आहे. तर्कसंग्रकांनी शब्दाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक गुणरूप शब्द आणि दुसरा प्रमाणरूप शब्द. आणि आता या गुणरूप शब्दाचे पुन्हा प्रकार पडतात. एक ध्वन्यात्मक शब्द आणि दुसरा वर्णात्मक शब्द. आणि प्रमाणरूप शब्दाचे पुन्हा आणखी 2 प्रकार पडतात. पहिला वैदिक शब्द आणि दुसरा लौकिक शब्द. आता आपण गुणरूप शब्द पाहूया व त्याचे लक्षण आणि प्रकार पाहूया. श्रोत्रग्राह्यो गुणः शब्द आकाशमात्र वृत्तिः सद्विविधः ध्वन्यात्मको वर्णात्मकः च इति. ध्वन्यात्मको भेरी अर्ध वर्णात्मकः संस्कृत भाषादिरूप. हा तर्कसंग्रकांनी गुणरूप आणि प्रमाणरूपमध्ये डिवाईड केले. आता गुणरूप पाहतोय. गुणरूपमध्ये काय सांगितलं, श्रोत्रग्राह्य म्हणजे जो श्रोत्र म्हणजे काय, कानांनी ऐकला जातो, ग्राह्य केला जातो असा शब्द हा गुण आहे. कारण आप्त जे बोलतात हे आपण कानांनीच ऐकतो, म्हणून श्रोत्रग्राह्य गुण शब्द हा शब्दाचा गुण आपण जो ग्राह्य करतो. आकाशमात्र वृत्तीही, त्याच्यामध्ये आकाश हे महाभूत असतं. सद्विविध ध्वन्यात्मक वर्णात्मकच्या इति. पुन्हा त्यांना 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे. कोणकोणते प्रकार, ध्वन्यात्मको आणि वर्णात्मक च इति म्हणजे इत्यादी. ध्वन्यात्मको भेरी आर्द. ध्वन्यात्मको कशाला म्हणतात, जे भेरी, आर्दो, तबला, मृदुंग या वाद्यांमधून उत्पन्न होतो त्या आवाजाला काय म्हणतात, ध्वन्यात्मको. वर्णात्मक कशाला म्हणतात, संस्कृत भाषेत म्हणजे भाषा वेगवेगळ्या, जशी संस्कृत भाषा, मराठी भाषा या भाषांमधून जे उच्चारले जातात त्या शब्दांना काय म्हणतात, वर्णात्मक. हेच याचं लक्षण आहे आणि प्रकार पण 2 सांगितलेले आहेत. आता इथे अर्थ पाहूया. यांनी काय दिलेला आहे. अर्थात विशेष रूपाने श्रोत्रेंद्रियाने ज्या विषयाचे ग्रहण केले जाते त्याला शब्द असे म्हणतात. श्रोतेंद्रिय म्हणजे कोण, कान, कर्ण. याने ज्या विषयाचे ग्रहण केले जाते त्याला शब्द म्हणतात. याच्यात आकाश हा महाभूताचा विशेष गुण आहे. आकाश
आकाश कानामध्ये काय असते, पोकळी असते, त्यामुळे ते आकाश हे डॉमिनंट आहे. या शब्दाचे पुन्हा 2 प्रकार आहेत, ध्वन्यात्मक शब्द आणि वर्णात्मक शब्द. ध्वन्यात्मक शब्दामध्ये काय येतं की जे बेरी, तबला, मृदंग वेगवेगळे वाद्य आहेत त्यांच्यापासून जो आवाज उत्पन्न होतो किंवा जो शब्द उत्पन्न होतो त्याला ध्वन्यात्मक शब्द असे म्हणतात. आणि दुसरं काय, वर्णात्मक शब्द. वेगवेगळ्या भाषा आहेत, संस्कृत, मराठी, इंग्लिश, वेगवेगळ्या भाषा आहेत, त्यांच्यामध्ये जो वर्ण आहेत, वर्ण उच्चाराने जो शब्द निर्माण होतो त्याला वर्णात्मक शब्द असे म्हणतात. गुणरूप शब्दाचे 2 प्रकार कोणते, ध्वन्यात्मक शब्द, वर्णात्मक शब्द. जो वाद्यांमधून निघतो आणि जो भाषेंमधून निघतो त्याला ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक शब्द असे म्हणतात. आता आपण गुणरूप शब्द लक्षण आणि प्रकार पाहिले, तर आता प्रमाणरूप शब्द लक्षण आणि प्रकार पाहूया. आप्तवाक्यम शब्द हा वाक्यम द्विविध वैदिकम लौकिकम च. वैदिक ईश्वरोक्तत्वात् सर्व एव प्रमाणम, लौकिकम तु आप्तोक्तम प्रमाणम अन्यद अप्रमाणम. इथे काय सांगितले, आप्तवाक्यांचं जे बोलणं आहे तेच प्रमाण आहे, तेच आप्तोपदेश किंवा शब्द आहे. त्यांचे पुन्हा 2 याच्यामध्ये डिवाइड केले त्यांना द्विविधमध्ये, एक वैदिकम आणि एक लौकिक. वैदिक वाक्य आणि लौकिक वाक्य. नंतर वैदिक वाक्य कोण म्हणतात, जे ईश्वरांनी बोललेले आहे, ईश्वरोक्तत्वात त्यांनी जे उच्चारलेले आहेत त्यांना वैदिक वाक्य म्हणतात. आणि ते सर्व प्रमाण आहेत, कारण ते ईश्वराने बोललेले आहेत तर ते प्रामाणिक असणार किंवा ते प्रमाण आहेत. लौकिकम तू आप्तोक्त अन्य प्रमाणम, आणि जे लौकिक आहेत ते आप्तांनी उच्चारलेले त्यांना आप्तोक्त प्रमाण म्हणतात. आणि जे बाकीचे जे आप्तांनीही उच्चारले नाहीत, अन्य व्यक्तींनी जसं आपल्यासारख्या व्यक्तीने उच्चारले आहेत त्यांना अन्नद आणि ते अप्रमाण असतात. ईश्वरांनी उच्चारलेले प्रमाण आहेत, आप्तांनी उच्चारलेले सुद्धा प्रमाण आहेत. आता याचा अर्थ दिलेला आहे. अर्थात आप्तांनी उच्चारलेल्या वाक्यालाच शब्द असे म्हणतात. तर्कसंग्रकांनी या शब्दाचे पुन्हा 2 मध्ये डिवाइड केले, काय, वैदिक शब्द आणि लौकिक शब्द. वैदिक शब्द म्हणजे काय, ईश्वराने सांगितलेल्या वेदवाक्यांनाच वैदिक शब्द असे म्हणतात. ईश्वराने उच्चारलेली असल्यामुळे सर्व वेदवाक्य प्रमाण आहेत. ईश्वराने जे काही वेदवाक्य बोललेले आहेत त्यांनाच वैदिक शब्द असे म्हणतात. आणि ईश्वराने उच्चारलेले असते, देवाने उच्चारलेले असते, म्हणजे त्याच्यामध्ये सत्वगुण प्रेझेंट आहे, ते सत्यच नेहमी बोलणार, त्यामुळे हे सर्व काय आहेत, ही सर्व वेदवाक्य काय आहेत, प्रमाण आहेत. तसंच लौकिक शब्द म्हणजे ईश्वरांशिवाय अन्य व्यक्तीने उच्चारलेले, म्हणजेच ईश्वर सोडून बाकीच्या लोकांनी जे काही उच्चारलेलं आहे त्यांना पुन्हा 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. ते 2 कशामध्ये डिवाइड केले ते आपण पाहूया. पुन्हा लौकिक शब्दांना कोणकोणत्या याच्यामध्ये डिवाइड केले, आप्तोक्त शब्द आणि अन्यद शब्द. आप्तोक्त शब्द म्हणजे जे आप्तांनी उच्चारलेले, अन्यद म्हणजे आप्त नसलेल्या व्यक्तींनी उच्चारलेले. आप्तोक्त शब्द म्हणजे तेच सांगितलेलं आहे, आप्तांनी उच्चारलेल्या वाक्यांना आप्तोक्त शब्द असे म्हणतात. आणि अन्यद व्यक्तींनी उच्चारलेल्या वाक्यांना अन्यद शब्द असे म्हणतात. हे प्रमाण आहेत कारण आप्तांनी उच्चारलेत, आणि हे अप्रमाण आहेत कारण आपल्यासारख्या व्यक्तीने उच्चारलेत. आपल्यासारख्या व्यक्तींमध्ये सत्व हा कमी प्रेझेंट असतो, रज आणि तम जास्त प्रेझेंट असतो. पण आप्तोक्त यांच्यात रज आणि तम हे तर निर्मुक्त आहेत याने, त्यामुळे हे नेहमी सत्य बोलतात, तर ते त्यांचे वाक्य हे प्रमाण आहेत. आता आपण चरकोक्त शब्द लक्षण व भेद पाहणार आहे. म्हणजे चरकांनी शब्दाचे वेगवेगळे प्रकार सांगितले त्यांनाच भेद म्हणतात. तसे त्यांनी जे लक्षण सांगितलं ते आपण पाहणार आहे. आचार्य चरक यांनी विमानस्थानाच्या 8व्या अध्यायात वादमार्गाचे वर्णन करताना शब्द या वादमार्गाचा उल्लेख त्याचे लक्षण प्रकारांसहित वर्णन केलेले आहे. म्हणजे याचं वर्णन त्यांनी कोणत्या अध्यायात केलेलं आहे या शब्दाचं, त्यांचे प्रकार वेगवेगळे सांगितले, तसेच लक्षण सांगितलं, याचा थोडासा परिचय दिलेला आहे. अथ शब्द हा शब्दोनाम वर्णसमानमायः स चतुर्विधः दृष्टार्थश्च अदृष्टार्थश्च सत्यश्च अनृतः च इति. हे चरकांनी सांगितलेला श्लोक आहे. याच्यामध्ये पहिलं लक्षण दिलेलं आहे, नंतर त्याचे प्रकार सांगितले, दृष्टार्थ, अदृष्टार्थ, सत्य आणि अनृत. तर याला आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. पहिला शब्द काय आहे, तसं दुसरी व्याख्या दिलेली आहे चक्रपाणींनी. वर्णसमानमाय इति वर्णमेलक इत्यर्थ. आपण चरकाचे इम्पॉर्टंट आहे तर ते पाहणार आहे. त्यांनी 4 प्रकार सांगितले, दृष्टार्थ, अदृष्टार्थ, सत्य आणि अनृत. आता दृष्टार्थ म्हणजे काय, ज्या शब्दातून अर्थबोध होण्याबरोबरच त्याचा प्रत्यय दृश्य स्वरूपात सुद्धा पाहावयास मिळतो त्या शब्दांना दृष्टार्थ शब्द म्हणतात. म्हणजे जसं आपण त्याला उदाहरणावरून समजून घेऊया. अहितकर आहार विहार केल्याने वातादी दोषांचा प्रकोप होतो. या वाक्यातील विषय प्रत्यक्षसुद्धा दिसून येतो. जसे की आपल्याला माहिती आहे, अहितकर आहार विहार केल्याने आपल्याला वात आदी म्हणजे कोणकोणते,
वात, पित्त, कफ या दोषांचा काय होतं प्रकोप, म्हणजे ते अनस्टेबल होतात आणि त्यामुळे काय होतं आपल्या स्वास्थ्यावर हानी होते, आपलं स्वास्थ्य बिघडतं आणि हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं, म्हणजे प्रत्यक्ष दिसून येतं. म्हणजेच त्याचा अर्थबोध होतो आहे, ह्या वाक्याचा अर्थबोध होतो आहे की अहितकर आहार विहार केल्याने वातादी दोषांचा प्रकोप होतो. म्हणजे अहितकर म्हणजे जे आपल्या शरीराला हितकर नाही असा आहार किंवा विहार केल्याने वेगवेगळे म्हणजे आपल्या शरीरातील दोष प्रकोपित होतात. ह्याचा आपल्याला अर्थबोध झाला या वाक्यातून. तसेच त्याचबरोबर त्याचा प्रत्यय दृश्य स्वरूपातसुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे अहितकर आहार विहार केल्याने आपलं स्वास्थ्य बिघडणार आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्याचा प्रत्यय हा दृश्य स्वरूपात पाहायला मिळतो. यालाच दृष्टार्थ शब्द असे म्हणतात. आता दुसरा शब्द आहे अदृष्टार्थ शब्द. ज्या शब्दातून अर्थबोध होतो पण दृश्य स्वरूपात त्याचा प्रत्यय अनुभवता येत नाही अशा शब्दांना अदृष्टार्थ शब्द असे म्हणतात. आता याच्यामध्ये आपल्याला त्या वाक्याचा अर्थबोध होतो, म्हणजे त्या वाक्याचा अर्थ समजतो आपल्याला, पण त्याचा जो प्रत्यय होणार आहे तो आपल्याला अनुभवता येणार नाही. जसं की मोक्ष, पुनर्जन्म हे याचा अर्थ आपल्याला समजतो आहे, पण ते आपल्याला पाहता येणार नाही की मोक्ष कसा होतो, पुनर्जन्म कसा होतो, म्हणजे ते दृश्य स्वरूपात अनुभव घेता येणार नाही आपल्याला. त्यामुळे त्याला अदृष्टार्थ शब्द म्हणतात. तिसरा काय आहे सत्य शब्द. सत्य म्हणजे काय बरोबर म्हणजेच यथार्थभूत वाक्यांना सत्य शब्द असे म्हणतात. जसं की अग्नीचा स्पर्श उष्ण आहे, हे सरळ दिसते की आपल्याला हे सत्य वाक्य आहे. अग्नीचा स्पर्श उष्णच असतो ना, त्यामुळे त्याला सत्य शब्द म्हणतात. तसेच विष सेवन केल्याने मृत्यू येतो. आपल्याला माहिती आहे विष सेवन केल्याने आपल्याला मृत्यू येतो हे माहिती आहे, हे सत्य शब्द आहे. तसेच हा अदृष्टार्थ आहे. अदृष्टार्थ म्हणजे काय, त्याचा अर्थबोध तर होतो आहे पण त्याचा प्रत्यय आपल्याला अनुभवता येत नाही. तसंच पाहिला काय दृष्टार्थ, याचा पण अर्थबोध होतो आहे पण त्याचबरोबर त्याचा प्रत्ययसुद्धा आपल्याला दृश्य स्वरूपात पाहायला मिळतो. याला दृष्टार्थ शब्द म्हणतात. आता तिसरा राहिला अनृत शब्द, तो आपण पाहूया. तसंच आणखी तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे सत्याचंच. तेल हे वात दोष शामक आहे, हे आपल्याला माहिती आहे. तेलाने वाताचं शमन होतं. तसेच साध्य रोग हे चिकित्सेने ठीक होतात. आपल्याला माहिती आहे साध्य आणि असाध्य हे रोगाचे प्रकार आहेत. असाध्य म्हणजे जे चिकित्सा केली त्याच्यावर तरीही ते ठीक किंवा बरे होणार नाहीत. तसे साध्य रोग आहेत, त्यांच्यावर जर आपण चिकित्सा केली तर ते ठीक होऊ शकतात. आता अनृत शब्द. अनृत म्हणजेच या शब्दामध्येच आहे की अनृत म्हणजे खोटे जे चुकीचं आहे त्याला अनृत म्हणतात आणि त्यालाच अयथार्थ म्हणतात. अयथार्थ म्हणजे पण चुकीचं, म्हणजेच अयथार्थभूत म्हणजेच सत्य विपरीत वाक्यांना अनृत शब्द असे म्हणतात. जे सत्य नाहीत असे शब्द म्हणजे अनृत होय. म्हणजे इथे सरळ ह्यांना सांगायचं आहे की असत्य वाक्यांना अनृत शब्द म्हणतात. जसं विष सेवन केलेलं मृत्यू होत नाही. आपल्याला माहिती आहे विष सेवन जर आपण केलं तर आपला मृत्यू होणार आहे, म्हणजे इथेच काय सांगितले नाही, म्हणजे हे चुकीचं आहे, हे अनृत शब्द आहे. दुसरं काय सांगितले अग्निशीत आहे. अग्नी काय असतो उष्ण असतो. इथे काय सांगितले शीत, म्हणजे हे काय अनृत शब्द. अहितकर आहार विहार सेवन केल्याने व्याधी होत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला जो आपल्या शरीराला हितकर आहार विहार आहे तो सेवन केल्याने आपण स्वस्थ राहू शकतो किंवा व्याधी होऊ शकत नाही. पण इथे सांगितले अहितकर, जो हितकर नाही. तसंच चौथं काय सांगितले सूर्य शीत आहे तर चंद्र काय उष्ण, हे पण चुकीचं आहे. सूर्य कसा आहे उष्ण आणि चंद्र कसा आहे शीत आहे.